So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiva classes. You are in standard 10 and we are going to take your science and technology part 1. The lesson is fourth lesson, that is effects of electric current. Effects of electric current आपण सुरू केलं आहे तुमचं. त्यामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत बघा. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपल्याला सुरू करायचा आहे. हा नेहा बोल. बघा तर आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा उजव्या हाताचा नियम आपण मगाशी पाहायच्या आधी पाहिला. आता तुम्हाला पाहायचं फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. बघा तुम्हाला आकृती दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या हाताची बोटं ची हाताच्या बोटांची रचना तुम्ही जर अशा प्रकारे केली, तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे जर केली, की जेणेकरून तुमचं अंगठा बघा, जेणेकरून तुमचा अंगठा बरोबर अंगठा अंगठा काय दाखवेल तुम्हाला विद्युत वाहकावरील बल दाखवेल. काय दाखवेल अंगठा विद्युत वाहकावरील बल दाखवेल. बघा अंगठा काय दाखवेल आपल्याला विद्युत वाहकावरील बल दाखवेल. त्याचबरोबर ही काही तर्जनी आहे ज्याला आपण पहिलं बोट म्हणतो किंवा तर्जनी, ही चुंबकीय क्षेत्राची काय दाखवेल दिशा दाखवेल. आणि हे जे काही मधलं बोट आहे आपल्याला ते मधलं बोट काय दाखवेल आपल्याला, मधलं बोट काय सांगेल विद्युत धारेची दिशा. नीट लक्षात हे परीक्षेला प्रश्न विचारतात आणि परीक्षेला हे हमखास विचारतात. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. बरोबर तुम्हाला आकृती एकदा लक्षात आली की नियम तुमच्या लक्षात आपोआप राहून जातो. बरोबर नीट बघा परत काय केलं तुम्ही जर अशा प्रकारे तुमचं बोट दाखवलं आणि यामध्ये बघा प्रत्येकामध्ये 90 अंशाचा कोन आहे. प्रत्येकामध्ये किती अंशाचा कोन आहे 90. इथे 90चा कोन तयार होतो, इथे सुद्धा 90 अंशाचा कोन तयार होतो. तर अंगठा जो आहे ना तो अंगठा तुम्हाला दाखवतो विद्युत वाहकावरील बल. काय दाखवतो अंगठा विद्युत वाहकावरील बल. तुमचं तर्जनी तुम्हाला माहित आहे अंगठ्याच्या बाजूचं बोट. आवाज बंद ठेवायचा आहे बोला. हा तर तो तर्जनी दाखवते चुंबकीय क्षेत्राची दिशा. शब्द नीट लक्ष द्यायचंय. आणि जे काही मधलं बोट आहे ते दाखवते तुम्हाला कोणती दिशा विद्युत धारेची दिशा. बरोबर हे एवढी आकृती तुमच्या लक्षात ठेवायची आहे. हा आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. एका बाजूला आहे तुमची विद्युत धारेची दिशा, ती काटकोनात असते विद्युत वाहकावरील बलाच्या, जो अंगठा आपण बघितलाय. आणि एका बाजूला विद्युत क्षेत्राची दिशा. बरोबर हा झाला तुमचा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. बरोबर काय आहे बघा तुम्हाला इथे दाखवलंय. विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली असता काय आढळलं की बलाची दिशा बघा इथून नियम आहे तुमचा. बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस आहे. या तिन्हींच्या एका साध्या नियमात सुबद्ध करता येते, त्याला म्हणतात फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. बरोबर नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब म्हणजे किती अंशाचा कोन असतो 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी तयार होतो. अशी तुम्हाला ताट करायची असतात. तर्जनी तुम्हाला चुंबकीय क्षेत्र दिशा दाखवत असेल तर मधलं बोट दाखवतो विद्युत धारेची दिशा आणि अंगठा काय दाखवतो विद्युत वाहकावरील बलाची दिशा दाखवत असतो. समजलं. परत रिपीट करतो बघा. आपल्याकडे टाइम लिमिट आणि म्हणतात ना अनेक अडचणी असल्यामुळे आपल्याला सायमल्टेनियस शिकावं लागते. पण डोंट वरी आपण सर्व काही व्यवस्थित शिकत आहोत. तुमचा आवाज बंद ठेवायचा गौरव प्लीज. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो तुम्हाला. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघा फोर्स ऑन द थंब. बघा इफ यू स्ट्रेच युअर थंब इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर असं तुम्हाला एकदम स्ट्रेच करायचे. जसं काय त्याच्यामध्ये काय आहे परपेंडिक्युलर पाहिजे एकमेकांना. देअर शुड बी अँगल ऑफ 90 डिग्री. तुम्हाला ऑलरेडी अँगल दाखवलं बघा 90चा. काय झालं गौरव आवाज बंद ठेव. गौरव Light is clear. गौरव आवाज बंद कर. गौरव आवाज बंद करायचा आहे. गुड. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा ठेवता त्यावेळेस तुम्हाला काय कळतं की द फोर्स थंब इंडिकेट्स व्हॉट थंब इंडिकेट्स फोर्स ऑन द कंडक्टर. थंब इंडिकेट्स फोर्स ऑन द कंडक्टर. इंडेक्स फिंगर इंडिकेट्स डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर काय दाखवतं इट इंडिकेट्स डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर इंडिकेट्स डिरेक्शन ऑफ द करंट. Getting they are perpendicular, right? So this is known as Fleming's left hand rule. This is known as Fleming's left hand rule. Examला हमखास विचारतात. According to this rule, the left hand, the index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular. Perpendicular is 90-degree angle of perpendicular to each other. If the index finger is in the direction of magnetic field and the middle finger points in the direction of current, then what happens? Direction of the thumb is the direction of the force of the conductor, right? समजलं. लेफ्ट हँड रूल तुम्हाला हा लेफ्ट हँड रूल आहे. सो लेट्स गो अहेड. समजलं नसेल तर मला तुम्ही फक्त इथे चॅटमध्ये सांगा, मी तुम्हाला परत रिपीट करत जाईल. पण सगळे माझ्या मते आलेले आहेत, प्रेझेंट आहेत. फक्त एक दोन मुलांचे प्रॉब्लेम आहेत नेटवर्कचे. आता त्याला आपण काही करू शकत नाही कारण आता गौरव इथे ऑलरेडी आहे. त्यामुळे कोण गेलं मलाही कळत नाही. इथे नेटवर्क कोणाचे नाही आहेत. असो चला.
परत जॉइन करू शकता, असा काही इश्यू नाही याच्यामध्ये. चलो पुढे जाऊया आपण. तर फ्लेमिंगच्या डाव्याचा नियम या ठिकाणी झालेला आहे. आता तुम्हाला या फ्लेमिंगच्या डाव्याचा नियम वापरून तुम्हाला काय करायचं आहे, वरील प्रयोगात तुम्हाला तारेवरील बलाची दिशा ठरवा, निष्कर्ष परतून पहा वगैरे असं काहीतरी सांगितलेलं आहे. चला, आता तुम्हाला घ्यायचं विद्युत चलित्र किंवा इलेक्ट्रिक मोटार. ही मोटार तुम्ही दैनंदिन वापरातील मोटार पाहिली असेल. ही दैनंदिन वापरातील मोटार असते. आपल्या घरी सुद्धा ही बऱ्याच घरांमध्ये ही मोटार वापरलेली असते. आवाज कोणाचा येतोय प्लीज? ही मोटार तुम्ही बघितली असेल, बरोबर? तर या मोटारचं कार्य वगैरे काय आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर ऊर्जेची विविध रूपे आपण पाहिलेली आहेत. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्याला आपण म्हणतो ऊर्जा क्षमतेचा नियम म्हणतो. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे काय? विद्युत चलित्र. नीट लक्ष द्या. परत सांगतो. काय विद्युत चलित्र? विद्युत चलित्र म्हणजे काय? तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण कशात करतो? यांत्रिक ऊर्जेत करतो. आता विद्युत चलित्र म्हणजेच इलेक्ट्रिक मोटार. ही मोटार लाईटीवर चालते. लाईटवर चालून तुम्हाला ती पाणी खेचते किंवा पाणी तुम्हाला हव्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक मोटार तुम्ही पाहिलेली आहे. पाणीच नाही, पण बऱ्याच गोष्टीच्या ठिकाणी वापरली जाते ती. आपण अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे. याचा वापर कुठे-कुठे होतो? पंख्यांमध्ये होतो. शीत कपाटे म्हणजे आपल्या घरातले रेफ्रिजरेटर असतात, त्याच्यामध्ये होतो. मिक्सर्समध्ये होतो. धुलाई यंत्रांमध्ये होतो. म्हणजे वॉशिंग मशीन असते त्याच्यामध्ये. संगणक आपला इव्हन आपल्या लॅपटॉपमध्ये सुद्धा आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा अशा मशीन वापरलेल्या असतात. जुने जे कॉम्प्युटर तुम्ही पाहिले असतील, तर सीपीयू मोठा बॉक्स असतो. जुने म्हणजे अजूनही आहेत ते. त्याच्यामध्ये इव्हन पंप तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा पंप वगैरे यामध्ये याचा वापर होतो. आता हे कार्य कसं करतं हे आपल्याला शिकायचं आहे. काय काय शिकायचं तुम्हाला? हे कार्य कसं करतं? काय? इलेक्ट्रिक मोटार. गेटिंग? दिस इलेक्ट्रिक मोटर यू ऑलरेडी हॅव सीन. देअर आर मेनी things in which this electric motor is used. Now we know that various forms of energy and you also know that energy can change its form. हे तुम्हाला माहिती आहे. The law of conservation of energy. A device changing electrical energy into mechanical energy is known as electrical motor or electric motor. You can see it on the right hand side. तुम्हाला right hand side दिसते. Around us in our day to day life, an electric motor is a boon. Boon म्हणजे काय? वरदान. boon म्हणजे काय? वरदान. It is used in fans, refrigerator, mixers, washing machines, computers and pumps. How does this work? कसं कार्य करतं बघा हे तुम्हाला शिकायचं आहे. बरोबर? सगळ्यांचं लक्ष पाहिजे स्क्रीनवर. काही डाऊट असेल मला तुम्ही थोड्या वेळाने किंवा चॅटमध्ये ऑप्शन सर डाऊट आहे किंवा काय प्लीज असं काहीतरी बोला म्हणजे मला कळेल. म्हणजे आपलं एक सेशन न थांबता पुढे कंटिन्यू आपल्याला करता येईल. बघा, हे अशा प्रकारे तुमचं विद्युत चलित्र आहे, त्याचे तत्व आणि कार्य आपल्याला शिकायचं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये एक फक्त डावीकडची आधी तुम्हाला आकृती समजून सांगतो आणि मग सॉरी उजव्या बाजूची आणि मग आपण त्या डाव्या बाजूला काय लिहिलंय ते तुम्ही समजून घ्या आधी. इथे जर तुम्ही नीट विचार केला या ठिकाणी, तर या ठिकाणी काय आहे तुमचं विद्युत चलित तत्व आणि कार्य ही आकृती दिलेली आहे. ही मोटर आहे तुम्हाला माहिती आहे, ही पॉवर सप्लाय हा सोर्स असूया, ही कळ आहे. आता याच्यामध्ये बटन दाबले की ही मोटर चालू होते. आता मोटर चालूमुळे काय होतं बघा, हे फिरतं. ह्याच्या हे फिरत असतं ॲक्चुअली आणि हे ना याच्या मध्ये-मध्ये अशा प्रकारे फिरत राहतं. आता एन आणि एस काय आहेत? 2 ध्रुव आहेत चुंबकाचे. एन आणि एस काय आहेत ते? 2 ध्रुव आहेत चुंबकाचे. बरोबर? हे बघा, नीट सांगतो परत तुम्हाला. हे बघा, हा एन आणि हा एस हे 2 काय आहेत? चुंबकाचे वेगवेगळे काय आहेत? ध्रुव आपण मानूयात. आता याची ही रचना समोर तुम्हाला दिलेली आहे. आता यात काय होतं नेमकं ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आता होतं काय, की विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेची एक आयताकृती कुंडल असते. काय असते कुंडल? हे कुंडल चुंबकाच्या उदाहरणार्थ नालाकृती चुंबकाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्ये आकृती दाखवल्याप्रमाणे ठेवलेले असते. हे बघा, हे दिसतं तुम्हाला एबीसीडी. हे बघा, हे एबीसीडी जे आहे ना, हे इथल्यामध्ये हे एबीसीडी हे सर्व ते कुंडल आहे आणि ते तुमच्या 2 ध्रुवांच्या मध्ये ठेवलेलं आहे. ते फिरेल अशा रीतीने ठेवलेलं असतं. यामध्ये एबी आणि सीडी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला कशा असतात? लंब असतात, परपेंडिक्युलर असतात. कुंडलाची 2 टोके एक्स आणि वाय दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. तुम्हाला दुभंगलेला कडा या ठिकाणी दिलेला आहे. दिसतो तुम्हाला? मध्यभागी एक कडा आहे, तो दुभंगलेला. दुभंगलेला म्हणजे 2 बाजू त्याला काय आहे, तुकडे झालेले आहेत त्याचे. कड्याच्या अर्ध्यावर 2 अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून घट्ट बसवलेले असते. एक्स आणि वाय अर्धकड्यांच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा स्थिर कार्बन रचना ई आणि एफ ला काय होतो? स्पर्श करत असतो बघा या ठिकाणी. हा आहे ई आणि या ठिकाणी आहे एफ. थोडं अजून पुढे गेलो आपल्याला कळेल अजून याचे काय कार्य आहे, कसं चालतं ते. आता होतं काय बघा यामध्ये बघा तुम्ही जी आकृती आहे, त्या आकृती दाखवला आपण परिपथ पूर्ण केलेला आहे. पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा ई आणि एफ या कार्बन ब्रशमधून कुंडलातून वाहू लागते. कुंडलातून एबी शाखेतून विद्युतधारा ए कडून बी कडे जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा एन ध्रुवाकडून एस ध्रुवाकडे जात असल्याचे जाणवते. याचा परिणाम एबी वर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाप्रमाणे काय होतं? एबी शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने
ढकलते. काय करतं खाली दिशेने ढकलते. म्हणजे काय होतं बघा, मला समजून सांगू द्या, मग तुम्ही विचारा. बघा, हे अशा प्रकारे आहे. आता काय होतं, हे तुम्ही परिपथ वगैरे सगळं पूर्ण केलं. आता फ्लेमिंगच्या नियमानुसार हे काय होतं, हे या बाजूला 1 मिनिट. हं. हे या बाजूला ढकललं जातं, खालच्या बाजूला. आता हे खालच्या बाजूला ढकललं म्हणजे ही बाजू तुमची वरच्या बाजूला अशी ढकलल्या जाते. बरोबर? आणि हे फिरतं गोल, 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 गोल या दिशेने यांचा जो प्रवास असतो तो चालू राहतो. मोटर फिरताना तुम्हाला माहीत असेल मोटरच्या आतमध्ये पंख्या टाइप वगैरे तुम्ही बघितलं असेल. ते फिरत असतं कंटिन्यू. तर अशा प्रकारे काय होतं, ते खाली दिशेने ढकलते आणि सी या शाखेतील विद्युतधारा एबीच्या विरुद्ध दिशेने असल्याने काय होतं, त्याला वर ढकलतं. मग तुम्हाला दाखवलं मी वरच्या बाजूने दाखवला. वरचा बाण दाखवला. अशा वेळेस काय होतं, की अशा रीतीने कुंडल आणि आस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज म्हणतो. काय म्हणतो आपण अँटी क्लॉकवाईज अर्धे परिभ्रमण होताच काय होतं, कड्याचे दुभंगलेले भाग एक्स आणि वाय अनुक्रमे एफ आणि ई या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात. विद्युतधारा डीसी, बीए अशी वाहू लागते. त्यामुळे डीसी या शाखेत खालील दिशे आणि बीए वरील दिशेने अभिक्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेने पूर्ण करत असते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते. कुंडल आणि आस म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. बरोबर? हे बघा. आता यांचं म्हणणं काय इथे शॉर्टमध्ये तुम्हाला दिलं काय त्यांनी? इकडे बघा. थोडं परत समजून सांगणारच आहे मी. फक्त लक्ष द्यायचं तुमचं. काय बघितलं आपण हे या दिशेने फिरलं, हे या दिशेने फिरलं. हे कधीपर्यंत पूर्ण नाही फिरत, अर्धवट. अर्ध आल्यानंतर परत याची दिशा रिव्हर्स होऊन जाते आणि याची पण दिशा रिव्हर्स होऊन जाते. कळलं? अर्ध परिवर्तन म्हणतात. म्हणजे अर्धा आला की परत अर्ध. असल्यामुळे अशा प्रकारे ते एकदा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, एकदा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते फिरत असतं. बरोबर? ठीक आहे? चला. थोडं कन्फ्युजिंग वाटेल पण डोंट वरी थोडं समजून घ्या. म्हणजे समजून जे वाचा तुम्ही थोडं तर तुम्हाला ते कळेल. बरोबर? परत रिपीट करतो बघा. हाऊ धिस मोटार वर्क्स. हाऊ धिस मोटार वर्क्स. सो दिस इज द इलेक्ट्रिक मोटार ही अशी आहे आणि प्रिन्सिपल आणि वर्किंग तुम्हाला एक्झामला कधी-कधी विचारतात. 5-5 मार्काचा प्रश्न आहे हा. आणि मुलांचे नेमके मार्क्स या ठिकाणी जात असतात. सो दिस इज द अरेंजमेंट. हा तुमचा नॉर्थ पोल आहे. दिस इज युअर साउथ पोल. मध्ये तुम्ही एक सोलेनॉइड टाइप काय ठेवलाय लूप ठेवले. हा लूप आहे लूप. बरोबर? हा लूप आहे तुमचा बघा. आता हा लूप ॲक्चुअली इम्पोर्टंट आहे आणि हे तुमचं ते पॉवर आहे म्हणजे आपलं बॅटरी वगैरे म्हणूया, सेल म्हणूया ते क्लिक वगैरे आहे. नाऊ अरेंजमेंट केल्यानंतर व्हॉट हॅपन्स ॲक्चुअली हिअर रीड करूया आपण मग कळेल आपल्याला. The electric motor consists of rectangular loop of copper wire having resistive coating. कोणते कोटिंग असते? रेझिस्टिव्ह कोटिंग असते कॉपर वायरवर या कॉपर वायरची एबीसीडी. As shown in the figure, it is placed between north pole and south pole of magnet such as horseshoe magnet. त्याच्यामुळे horseshoe magnet असतं साऊथ पोल आणि नॉर्थ पोल मध्ये. आपण त्याच्या आधी बघितलं तुम्हाला बघा इथे. हे horseshoe magnet. हे बघा इथे. दिसतं तुम्हाला? हे मॅग्नेट दिसतं तुम्हाला? सेम मॅग्नेट असतं इथे. नाव. What happens? हे सर्व अरेंज केल्यानंतर ABCD हे perpendicular to the direction of magnetic field. The two ends of the loop are connected to X and Y to the split ring. मध्ये एक split ring आहे. Two halves, the two halves of the ring have resistive coating on their inner surfaces and are tightly fitted on the axle. The two halves of the split ring X, Y have their counter conducting surface in contact with the two stationary carbon brushes. ही फक्त अरेंजमेंट झाली इथपर्यंत कशी कशी अरेंजमेंट केली त्याने ते दिलं. Now it works according to the काय it works according to the Fleming's left hand rule. It works according to the Fleming's left hand rule. Right? So when the circuit is completed as shown in the figure, जेव्हा सर्किट कंप्लीट होतं as shown in the figure, संकेत आहे का? संकेत संकेत आहे का? संकेत नाही वाटतं नेटचं त्याचं नेटवर्क नाही काय संकेत. एक सेकंड संकेत काय करणार आहे पोरांच्या नेटवर्कचा असं मोठा इश्यू झालेला आहे काय त्याला मग करणार दिवसा घ्या सकाळी घ्या संध्याकाळी घ्या सगळ्यांचे असे इश्यू असल्यामुळे काय करणार आपण. एक मिनिट संकेतला रिमाइंडर पाठवून देतो मी जरा थांबा. अरे वेगळंच लिंक तर दिली नाही. चलो वेर वी आर हा हिअर. आता काय होतं when the circuit is completed as shown in the figure, the current flows in the branch AB of the loop from A to B through the carbon brushes E and F. So what happens since the direction of the magnetic field is
फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल अशी डिरेक्शन असल्यामुळे व्हॉट हॅपन्स अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स हँड लेफ्ट हँड रूल अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रांच ए बी आणि इट पुशेस इट डाऊनवर्ड राईट. इथे बघा मगाशी परत तुम्हाला सांगितलं होतं, आता परत मी रिपीट करतो. इथे बघा हे. सो व्हॉट हॅपन्स हिअर, एक जे प्रेशर इथे तयार होतं हे फोर्स, त्याला हे डाऊनवर्ड काय करतं, डाऊनवर्ड त्याला पुश करतं. सिमिलर वे इथे अपोजिट डिरेक्शनला हे पुश होतं. कुठपर्यंत? हाफ पोझिशन पर्यंत. अगेन याची याच्यानंतर काय होतं, याची पोझिशन परत रिव्हर्स होऊन जाते. समजलं? याची पोझिशन परत रिव्हर्स होऊन जाते. सो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज इट मूव्हज. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ते मूव्ह होत राहतं बघा. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचे काटे कसे फिरतात आपल्याला माहीत आहे. नसेल तर घड्याळ बघा, तुम्हाला समोर लगेच कळून जाईल. Now the current in the CD branch, hmm, the current in the CD branch is in opposite direction to that in the AB branch. So therefore force is exerted on the CD upward. CD मध्ये तो upward आहे, तुम्हाला दाखवलं ते वरच्या दिशेने मूव्ह होतं. Thus the loop on the axle start rotating in the anti-clockwise direction. कसं फिरतं ते? उलट फिरतं, असं anti-clockwise direction फिरतं. कुठपर्यंत? After half rotation the two halves of the split ring X and Y come in contact with the carbon brushes F and E respectively, and the current in a loop starts flowing in the direction of DC BA. Therefore, what happens? The force is exerted on the branch DC in downward direction on the branch BA in the upward direction. म्हणजे ते मगाशी जसं अँटी क्लॉकवाईज फिरलं, आता ते क्लॉकवाईज जाणार. ओके, इट विल गो इन द क्लॉकवाईज मॅनर. समजलं का? सो द लूप कंटिन्यूस टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. पहिलं क्लॉकवाईज नंतर ओके. Thus the current in the loop is reversed after each half rotation and the loop in the axle continue to rotate in anti-clockwise direction. अशा प्रकारे हे सगळं कमर्शियल तुम्हाला पाहिजे. कमर्शियल सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. चला तर पुढे जाऊया आपण. आपल्याला पुढे शिकायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला म्हणतात विद्युत चुंबकीय प्रवर्तन. काय म्हणतो आपण त्याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ही खूप मोठा भाग आहे हा. त्यातला आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी किंवा एक शॉर्टमध्ये शिकायचं आहे. आपण मागील पाठात पाहिले की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला कशी असते? लंब असेल तर त्या विद्युत वाहकावर बल कार्यरत होते. हे तुम्ही शिकलात. त्यामुळे विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. त्यामुळे काय होतं? विद्युत वाहकाची हालचाल घडून येते. परंतु परंतु जर असे झाले की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलत आहे, तर मग काय होईल? या प्रश्नाचे उत्तर कोणी शोधलं? मायकेल फॅरेडे यांनी शोधून काढलं 1831 मध्ये. आणि त्याने काय केलं की हलत्या चुंबकाच्या साहाय्याने, बघा चुंबक कसं ठेवलं? हलतं. आतापर्यंत आपण चुंबक स्थिर ठेवलं होतं. पण जर चुंबक हलत असेल तर काय फरक पडेल? बघा नीट लक्ष घ्या. मग चुंबक जर हलत असेल, आतापर्यंत जेवढं काही चुंबक वापरले आपण मॅग्नेट, ते कसे होते? स्टेडी होते, एका ठिकाणी होते. आता ते जर हलवलं तर काय होईल? हे त्याने दाखवलंय. साहाय्याने विद्युत वाहकात काय निर्माण करते? सॉरी, विद्युत वाहकात विद्युतधारा निर्माण करता येते, हे त्याने दाखवून दिलेलं आहे. काय त्याचं म्हणणं होतं बघा. त्याने अनेक गोष्टींचे शोध लावले. ते परत तुम्हाला रिपीट करतो मी इथे. कुठे गेलो, कुठे गेलो, कुठे गेलो, कुठे गेलो? हां, हिअर. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय ते आपण पाहूया. थोडं वर्ड टू वर्ड आपल्याला यासाठी जायचं आहे, की थोडासा विषय वेगळा आहे आणि हार्ड असल्यामुळे आपल्याला जरा अनेक गोष्टींची त्यामध्ये गरज आहे, म्हणजे समजण्याची. We have seen in the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field that such that the direction of the current flowing through the conductor in perpendicular is perpendicular to the magnetic field. इथं in नाहीये, is असलं पाहिजे शॉर्ट. then the force is exerted on the conductor. Because of this conductor move. आता conductor move होतं. But what happens if if the electric conductor, आवाज बंद ठेवायचा, is moving in a magnetic field, जर तो magnetic field मध्ये move होत असेल, or the magnetic field is around a stationary conductor असेल changing, तर काय होतं की जर the magnet is changing, okay, the magnet has a change करत असेल, it is moving, then what happens? जो शास्त्रज्ञ होता 1831 मध्ये फॅरेडे, मायकल फॅरेडे showed that, आवाज बंद ठेवायचा आहे, an electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. प्लीज आवाज बंद ठेवायचा, कोणाचा आवाज चालू आहे? गेटिंग? समजतं तुम्हाला? आता याच्यात काही काही गोष्टी पुढे आपल्याला काय आहे बघा. तुम्हाला दिलं गॅल्व्हॅनोमीटर. व्हॉट इज गॅल्व्हॅनोमीटर किंवा त्याचं वर्किंग काय आहे तुम्हाला पुढे शिकायचं आहे. आपण घेणार आहोत सगळ्या गोष्टी. देन आपल्याला आता इथे राईट हँड रूल आहे बघा. मगाशी लेफ्ट हँड होता, इथे राईट हँड रूल आहे फॅरेडेजचा किंवा फ्लेमिंगचाच ऍक्च्युली. देन तुम्हाला अल्टरनेट एसी करंट, डीसी करंट काय आहे ते बघायचं आहे.
देन समथिंग तुम्हाला आहे का याच्यामध्ये इलेक्ट्रिक जनरेटर कसं असतं, ते वर्क कसं करतं, ते पण तुम्हाला इथे महत्त्वाचं आहे. सगळ्यांची जवळ-जवळ एखादं एक समजलं की बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजून जातात. त्यामुळे आज शक्यता आहे की आपला धडा आपण संपवूया. आपण प्रयत्न करू आपल्याला कसं होतं. उगाच पळवायचा अर्थ नाही आपल्याला. समजणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर आपल्या वळूया आपल्या विषयाकडे गॅल्व्हॅनोमीटर. कोणता विषय आपला आहे? गॅल्व्हॅनोमीटर. आता गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय? तर आपण जे काही अभ्यासलेलं विद्युत चलित्र आहे, ज्याला इलेक्ट्रिक मोटर म्हणतो, या तंत्राचे हे जे तत्व आहे, त्या तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे, त्याला म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर. काय आहे ते गॅल्व्हॅनोमीटर? अशा प्रकारचं एक उपकरण तुम्हाला दिसतंय राइट हँड साइडला. याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. काय करतात याच्या मदतीने? विद्युतीय मापन करता येते. चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात, की पुढे त्याला आवाज कोणाचा चालू आहे रे? आवाज बंद ठेवा. साउंड म्यूट करायचा. कोणाचा आवाज चालू आहे? संकेत, आवाज बंद ठेव. हं. बघा काय दिलं तुम्हाला चुंबकाच्या ध्रुवांमध्ये कुंडल अशा प्रकारे बसवायचे की त्याला पुढे गॅल्व्हॅनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी म्हणजे 1 मिली अँपिअर किंवा त्यापेक्षा कमी विद्युतधारा कुंडलातून वाहत असेल, तेव्हा कुंडलाचे परिवलन होईल व त्याचे परिवलन विद्युतधारेच्या प्रमाणामध्ये राहतं. जेवढी विद्युतधारा तुम्ही जास्त द्याल, तेवढं त्याचा डिफ्लेक्शन किंवा त्याच्यामध्ये फरक असा होत असतो. तुम्ही जर तुमच्या आई-वडिलांना विचारलं आणि त्यांना विचारा की जुन्या प्रकारे टीव्ही आणि टीव्हीचे एक स्टेबिलायझर किंवा ट्रान्झिस्टर अशी एक मशीन असायची पूर्वी. तुमच्या आई-वडिलांना विचारताना हे गोष्टी लगेच कळतील. "अरे हां, असं काहीतरी होतं आमच्या वेळेस." व्होल्टमीटर आणि अॅमीटर सुद्धा याच तत्त्वावर चालतात. गॅल्व्हॅनोमीटरवरील तबकडीवर 0 विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या 2 बाजूंकडे विचलित होतो. बरोबर? विद्युतधारा कुठल्या बाजूला आहे किंवा कशाप्रकारे आहे त्याप्रमाणे त्याचं काय होतं विचलन होत असतं. बरोबर? परत रिपीट करतो बघा. सो व्हॉट इज गॅल्व्हॅनोमीटर? गॅल्व्हॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस. सेन्सिटिव्ह डिव्हाइस असं याला का म्हणतात बरं? सेन्सिटिव्हचा अर्थ काय होतो? आता ही बघा एक्झाम्पल साधी आपला टेम्परेचर आपण चेक करतो. ते पण सेन्सिटिव्ह आहे. कारण टेम्परेचर वाढलं की त्या ठिकाणी लगेच तुम्हाला दाखवणार की टेम्परेचर वाढलेलं आहे. कमी झालं, कमी झालं सेन्सिटिव्ह म्हणतात. आता बघा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकलं असेल कोरोनामुळे एक ते कुठलं ऑक्सिमीटर आलेलं आहे. शरीरातलं ऑक्सिजन वगैरे मोजायचं वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत. which works on the same principle as that of an electric motor that we have studied earlier. बोला काय झालं? कोणाचा आवाज येतोय का? काय झालं बोला? एक मिनिट. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय. कोणाकोणाला आवाज ब्रेक होतोय माझा? 1 मिनिट थांबा. मला एवढं पूर्ण करू दे. नेहा मी आलो तुझ्याकडे 2 मिनिट थांब आता. So what happens? We can make some electrical measurements with it. A coil is positioned between the pole pieces of magnet such that in such way that the pointer of the galvanometer dial is connected. त्याला कनेक्ट केलेलं असतं. So there is a deflection. ते डिफ्लेक्शन दाखवतो तुम्हाला, right? When a small current, like for example 1 milliampere flows through the coil will rotate. Coil rotate होते. The rotation will be proportional to the current. जेवढं करंट असेल तेवढं प्रोपोर्शनल असतं ते रोटेशन. Voltmeter, ammeter also work on the same principle. So, and the pointer deflect. Pointer का होता deflect होतो on both the side. Pointer deflect on the both the side. Getting?